तुम काय नाही तू ऐकू चुकीचं वागणीये तुझ्याशी। आता मी बघतो काय करायचं। आदू तू आदू ऐक ना आदू। अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी निरयवासी शीघ्र कोपी। कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी, तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या धोंडा। शकू बघितलंस का? ज्या माणसाला दुसऱ्या माणसाचं वाईट झालेलं पाहून समाधान मिळतं तो माणूस पापी आहे असं तुकोबा म्हणतात। ज्या माणसाला सतत दुसऱ्याची निंदा ऐकायला आवडते, जो माणूस स्वतःच्या मुखाने सतत दुसऱ्याचे वाईट गुणच बोलतो आणि जो सदैव शीघ्र कोपी असतो, असा माणूस पापी माणूस असं तुकोबांनी म्हटलंय। संतांचं महात्म्य बघ कसं आहे। चांगला माणूस कोणता आणि वाईट माणूस कोणता हे कसं ओळखायचं हे त्यांनी अभंगातच लिहून ठेवलंय बघ। आणि चांगला माणूस कसा ओळखायचा? सोपं आहे की ग। ज्या माणसामध्ये ही वाईट माणसाची लक्षणं नाहीयेत तो चांगला माणूस। पण चांगल्या माणसाच्या लक्षणाविषयी कशाला बोलायचं? आपण चांगल्या व्यक्तीचं उदाहरण घेऊनच बोलूयात ना। आता आपल्या घरी ती येणारी श्रीकला किती चांगली मुलगी आहे, किती लाघवी आहे। मला तर फार कौतुक वाटतं तिचं। अगं आजचं युग केवढं स्पर्धेचं आहे, सगळं जग पैशा मागे धावतंय आणि अशा काळामध्ये ती मुलगी एवढ्या मोठ्या पगाराची शहरातली नोकरी सोडून आपल्या गावात येऊन राहिली आहे आणि आपल्या शेतातल्या शाळेत शिकवतेय मुलांना। विशेष आहे आपल्या इंदू सारखी गुणी मुलगी आहे। नाही हो, आपल्या इंदू सारखं कोणी नाही। अगं माझं आणि तुझं इंदूवर खूप प्रेम आहे, हे तुझं इंदूवरचं प्रेम बोलतंय। असेल, म्हणजे मला तुमच्या इतकं काही कळत नाही त्यातलं फारसं, पण मला ना ती श्रीकला जरा वेगळीच वाटते। वेगळी आहेच, त्याशिवाय का शहरातून इथं गावात येऊन राहिली आहे मुलांना शिकवायला? अहो नाही, तसं नाही, म्हणजे त्या दिवशी ती आपल्याकडे आली होती ना दर्शनाला। हा, तर त्या दिवशी ती आल्यावर बाप्पाच्या समोरचा दिवा विजायला लागला आणि असं म्हणतात की जेव्हा नकारात्मक शक्ती घरामध्ये येते तेव्हाच असं काहीतरी होतं। काय बोलतेस शकुंतला? हे बघ, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस आणि तू तर असा विचार करूच नकोस। अगं खूप चांगली मुलगी आहे ती। असेल, थांबा जरा, थांबा नारायणी, सगळ्यांना वाढलंस, आदोक्षच कुठे आहे? मी बघून आले मोठे जा पटकन जा। हे बघा मोठे बाई आलाच। हा, आदोक्षज, आज मोठ्या बहिणी खास तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय बरं। सासूबाई, भल्या भल्या हॉटेलचा बाजार उठेला अशी आमटी झाली। तुम्हाला सांगतो, माझ्याकडे जर 50 एकर जमीन असती ना तर या आमटीसाठी तुम्हाला देऊन टाकली असती। हो अहो, एक नंबर झालाय स्वयंपाक। काय चुलत सासरे बुवा झालाय ना? खरंय तुमचं। वहिनी काय मस्त फार सुंदर स्वयंपाक करतात। बटाट्याची भाजी तर किती चविष्ट झाली वहिनी। भाजी आईने केली का? वय, आणि ही मुगाची उसळ आहे ना ती पण मीच केली आहे, तुला आवडते म्हणून। किती वाईट झालंय हे सगळं। कशातच मीठ नाही आणि तो भात तर खाऊ सुद्धा वाटत नाही। असं कसं बोलतोयस तू? सगळे तर मिटक्या मारत खातायत। मी तसं सांगायला तू असं कसं? नाही नाही, सकाळपासून राबून इतकं चांगला स्वयंपाक केलाय, चांगला आहे ना?
बाकी कोणाच्या हातचं असलं असतं तर दोन घास खाल्ले तरी असते. ते तर खाल्ल्या सुद्धा जात नाही. असं कसं काय बोलतोयस तू अध्यक्ष? मला हेच म्हणायचंय की तू केलेला स्वयंपाक खूप वाईट आहे. आदू अध्यक्ष नाव आहे त्याचं. अध्यक्ष, तुझ्यासाठी एवढं जेवण केलं आणि तू न खातच निघून चाललायस. अध्यक्ष ऐक ना, मी बोलते ना त्याच्याशी. त्याच्यासाठी इतकं आणलं तर भरल्या ताटावरनं उठून निघून गेलं. झालं तुझं समाधान? माझ्या पोराला माझ्यापासून तोडतो. झाली ना आता शांत? वहिनी राहू द्या व्यंकट भाऊजी, नका बोलू माझ्याशी काय. मोठे बाई गणपती बाप्पा विद्येचा देव आला. गावात सुरू असलेली विद्या मंदिराची चर्चा फक्त देखाव्यापुरतीच राहिली. हे काय बोलतो रे राम? हे पहा, गावातल्या जवळजवळ सगळ्यांचा सपोर्ट आहे इंदूच्या शाळेला. हा, तशी ती नवीन शिक्षिका बी आली म्हणजे ना. श्रीकला ना? हा, ती उत्तम शिक्षिका आहे बरं का. पण ती कुठून आली, का आली, काय अंदाज नाही आला. मास्तर, तुम्हाला माहिती ती कुठून आली ती? नाही, तसा मलाही फारसा काही अंदाज नाही, पण व्यंकट महाराज म्हणत होते की तिचे वडील उत्तम शिक्षक होते म्हणून. आता कालच्या मीटिंगला तिने जे काही सल्ले दिले ते सगळ्यांच्या फायद्याचेच होते. मग हा, एवढं आहे. होय होय होय, म्हणजे शाळेचं काम एकदम जोरदार होणार. मला तर असं वाटतं आपण ना गणरायाला साकडच घातलं पाहिजे की विठूच्या वाडीत लवकरात लवकर शाळा होऊ दे म्हणून. काय म्हणता गणपती बाप्पा? काकू आजी, काकू आजी. आलास का? मी शिवाच्या मळ्यावर खेळायला गेलेलो. तिथं खूप साऱ्या दुर्वा होत्या. तिथून थोड्याशा दुर्वा मी आणलेत. शाब्बास, गुणी बाळ एकदम माझं. आता एका जागी शांत बस आणि मला निवडून दे बरं दुर्वा. ते कसं निवडायचं तेच कळत नाही. अरे मी आहे ना, मी शिकवेन तुला. जा चटई घेऊन ये. नारायणी, ओ बाळ एक ताट घेऊन ये ग. आणते. नीट अंतर. हा बस. हे बघ, उजव्या हाताने असं एक पान घ्यायचं. याच्यामध्ये 3, 5 आणि 7 अशी पानं असली पाहिजे. ते पान बाजूला करायचं आणि ते करताना काय म्हणायचं? ओम गण गणपते नमः. अरे नाही. ओम गंग गण गणपतये गणपते नमः. नमः. म्हणा. बघू. हा बरोबर. अध्यक्षच काय खातोयस तू? कांदा भजी खातोयस की काय तू? अरे बाबा, बाप्पा समोर निषिद्ध असतात ती. शकुंतले, अध्यक्षच भजा खातोय बाप्पा समोर बसून. बरोबर वाटते का तुला? अहो मोठे बाई, मी खरंच नाही पाहिलं. माझं लक्षच नव्हतं. आई, तुला कधीपासून चूक काय आणि बरोबर काय याचा प्रश्न पडायला लागला? माजल्यासारखं बोलू नकोस. हा, काय झालंय काय तुला? अध्यक्षच, आता सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा केला होता आणि ते खायचं सोडून तू हे काहीतरी घाणेरडं खातोयस. नेहमी तुझ्या हातच खातो ना आई. आजचे दिवस फक्त मी तुझ्या मनाविरुद्ध केलं काही तर एवढा का राग येतोय तुला? अध्यक्षच, मोठ्या माणसांशी बोलण्याची काय पद्धत आहे रे ही? आईशी असं बोलतात? काका, मग मोठ्या माणसांनी पण त्यांचा
आदर वाटावा असं वागलं पाहिजे ना. असं काय केलंय रे मी? हा प्रश्न तू मला विचारतीयस आई. तुला खरं सांगू, मला ना आता तुला आई म्हणायची पण लाज वाटते. लाज. जिपेवर ताबा ठेव. एवढं चिडायला झालंय काय तुला? काका, शकुंतला काकीच्या माहेरची गौ आईला इकडे कधी आणायचीच नव्हती. इंदू जेव्हा हिच्याकडे विनंती करायला गेली तेव्हा हिने काय केलं माहिती? येऊ द्या ना गौराईला घरी. शकुंतला काकूच्या माहेरची आहे. समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील? मोठ्या बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडी शाळा काढण्याचा तुझा विचार तू बाजूला ठेव. मोठ्या बाई आता म्हणालीस ना तुम्हाला हवं ते करीन म्हणून, मग आता मागे नाही हटायचं.